नाशिकमध्ये आणखीन एका भोंदूबाबावर गुन्हा दाखल आहे। नाशिकच्या लासलगावमधील एका भोंदूबाबावर गुन्हा दाखल आहे। महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। दैवी विधीच्या नावाखाली एकांतात नेण्याचा तो बहाणा करायचा। नाशिक त्र्यंबक रोडवरील लॉजवर नेऊन लैंगिक शोषण करायचा। दैवी भीती दाखवत अत्याचार केल्याचाही आरोप आहे। पीडितेची अनिसा पदाधिकाऱ्यांकडे तक्रार आहे आणि त्या सूचनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय चाललंय नाशिकमध्ये? नाशिकमध्ये भोंदूबाबा यांचा पेव फुटले की काय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। खरात प्रकरणानंतर आणखीन एक भोंदूबाबा लागू अगदी खरे बघितलं असेल तर भोंदूबाबा अशोक खरात याच्यानंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये आणखी एका भोंदूवर जी आहे ती कारवाई करण्यात आलेली। हा भोंदूबाबा देखील खरं तर महिलांवर लैंगिक अत्याचार आणि महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आलेल्या अनिष्ट पदाधिकाऱ्यांच्या मदतीने खरं तर या भोंदूवर जी आहे ती कारवाई करण्यात आलेली। याचा देखील निफाड तालुक्यातील खडकमध्ये जो होता तो गाणगापूर नावाने मठ हा चालवायचा आणि या ठिकाणी येणाऱ्या महिलांना दैवी बाधा झाली असं सांगून त्यांचं लैंगिक शोषण या भोंदूने केलेलं आहे। तर नाशिकच्या त्र्यंबक रोडवर असलेल्या लॉजवर नेत खरं तर त्यांना दैवी भीती झाल्याचं भासून त्यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता या भोंदूवर जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने खरं तर या भोंदूबाबावर नाशिकच्या लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या तरी एक पीडित महिला जी आहे ती समोर आलेली आणि तिने ही सगळी आपबीती जी आहे ती कथन केलेली। मात्र अजून काही पीडित महिला या भोंदूबाबाच्या संदर्भात तक्रार देण्यास येऊ शकतात। त्यामुळे पोलिसांतर्फे देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की या महेशगिरी नावाच्या भोंदूबाबाने जर कोणा महिलेचं लैंगिक शोषण केलं असेल तर त्यांनी पुढे यावं असं देखील आवाहन जे आहे ते पोलिसांना करण्यात येत आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर भोंदूबाबा अशोक खरात नंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूवर जी आहे ती कारवाई करण्यात आलेली। यामुळे एकच जी खळबळ आहे ती उडाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। या सगळ्या संदर्भात काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूया आपण। त्याच्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला वैयक्तिक की म्हणे तुझी जन्मतारीख वगैरे मला व्हॉट्सअपला पाठव। त्याच्यानंतर मी त्यांना पाठवले आणि मला म्हणे की त्यांनी मला 2-3 दिवसानंतर मेसेज केला की हाय कशी आहे बुवा, काय जेवली का वगैरे। तर मी म्हटलं की हा बाबा असं मला असे मेसेज करतोय वगैरे। तर मी घरी सांगितलं, माझ्या बहिणीला वगैरे दाखवलं। तर ती म्हणे असंच करत असेल बुवा। तर मी नंतर कॉन्टॅक्ट बंद करून टाकलं। तर त्यांनी मला धमकी दिली की माझ्या स्थानावर परत पाय नको ठेवू बुवा असं। तर म्हटलं आता मम्मी पप्पा परत म्हणशील का मीच त्याला काहीतरी बोलले असेल म्हणून त्याने असं सांगितलं। मग नंतर एक दिवस मग मी त्याच्याशी बोलतच राहिले फोनवर। नंतर त्याने एक दिवस माझ्या पप्पांना सांगितलं की तिला वैयक्तिक मला भेटायला पाठवा पंचवटीला असं। तर मी पंचवटीला गेली त्याला भेटायला। तर त्यावेळेस त्यांनी मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हणे की आपण एकांतात ठिकाणी जाऊ बोलायला असं सांगून त्यांनी मला त्र्यंबक येथील लॉजवर नेलं। तर लॉजचं मला नाव आठवत नाही, पण मला तो लॉज माहिती आहे की कोणत्या लॉजवर मला नेलं त्याने। त्या लॉजवर नेल्यानंतर तिथे त्याने माझ्यावर अत्याचार केला। अत्याचार करताना असं तर होतं की मला तिथे ना आवाज पण करता येईल, कारण त्यांनी मला सांगितलं की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे माझ्यावर आणि तो होताच असं राक्षसासारखा का मला त्याचा प्रतिकारच नाही करता आला। आणि नंतर म्हणजे मला कळत होतं की माझ्यासोबत काय होतंय, पण मला हे बोलताच येत नव्हतं। नाशिक जिल्ह्यातील धरणगाव खडक या ठिकाणी घडलेले आहेत। प्रति गाणगापूरच्या मठाचा महेशगिरी काकडे हा भोंदू महाराजच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे। या भोंदूबाबाने अनेक महिलांचे शोषण केलेले आहेत। त्यामुळे या पीडित महिलांनी या निमित्ताने समोर यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत। नाशिकमधल्या या भोंदूबाबाचा व्हिडिओ समोर आलाय, पाहूया या आणखीन एका भोंदूबाबाचे कारनामे। हे ब्रह्मा विष्णू आणि महेश तपश्चर्येमध्ये सिद्ध केलेले रुद्राक्ष धारण करा आणि हे रुद्राक्ष धारण करून आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं जीवन सार्थक करून घ्या। आपल्या जीवनाचं तर होईलच उद्धार, पण आपल्या आत्म्याचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या। त्यासाठी आपण या ठिकाणी येऊन
इथं येऊन दत्त जयंतीच्या दिवशी येऊन या ठिकाणी हे ब्रह्मा विष्णू आणि महेश असे 3 रुद्राक्ष धारण करा. निर्गुण पादुकावरती शरण जाऊन या ठिकाणी महाराजांची निर्गुण पादुका आहे, त्या निर्गुण पादुकावरती शरण जाऊन शरण गेल्यानंतर मागच्या जन्मात आणि या जन्मात जे काही छोटं मोठं पाप झालेलं आहे त्याची क्षमा याचना करून महाराजांना शरण जाऊन, दत्तगुरूंना शरण जाऊन, जगाच्या मालकाला शरण जाऊन हे रुद्राक्ष धारण करा. एकूणच बाबांना केलेलं हे पाप या जन्मात काय पुढल्या जन्मातही फेटणार नाही अशीच ही कृत्य म्हणायला हवी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.